इयत्ता 5वी पुस्तकाचं नाव आहे शिवाई माता प्रथम गुरु. मराठी पाठ्यपुस्तक इयत्ता 5वी. त्यातील आपण धडा बघणार आहोत. धड्याचं नाव आहे खरा मित्र. या धड्याचे प्रश्न उत्तरे देखील दिलेले आहेत, ते तुम्ही बघूया. चला तर मग धडा सुरुवात करूया. खरा मित्र. शिवा म्हणाला, सई तान्या तुझा कोण आहे? सई म्हणाली, मित्र आहे. शिवा म्हणाला, तान्या सई तुझी कोण? तान्या म्हणाला, मैत्रीण. शिवा म्हणाला, पण तुमची खरी मैत्री खरी आहे का? धीर आणि वीर सारखी. तान्या म्हणाला, कोण आहेत हे? शिवा म्हणाला, ऐका तर मग ही कथा. विदुला नावाच्या नगरीत राजा वीरेंद्र व धवल प्रधान दोघेही खरे मित्र होते. राजकुमार धीर आणि प्रधान पुत्र धीर देखील सच्चे मित्र होते. संभा हा राजकुमाराचा अंगरक्षक होता. संभा आपले काम चोख करीत होता. वीर आणि धीर यांच्यातील मैत्री तो ओळखून होता. एक दिवस धीर आणि त्याचे पिता जगन्नाथपुरीच्या यात्रेला जाण्यासाठी राजाची अनुमती मागायला आले. राजाने दोघांना परवानगी दिली. दोघे निघून गेले. राजा वीरेंद्र आणि संभा शिकारीला गेले. मात्र 2 दिवसात संभा परत आला. राजा वीरेंद्र एका हरणाचा पाठलाग करताना कुठे नाहीसे झाल्याची बातमी नगरीत आणल्यावर राजकुमार व प्रजा फार दुःखी झाली. अनेक सैनिक राजाच्या शोधासाठी जंगलात गेले, पण कोणीही महाराजांना शोधून आणू शकले नाही. राजकुमार वीर आता एकटा पडला होता. त्याचा मित्र धीर देखील 1 वर्ष लोटले तरी परत आला नाही. तो दुःखी निराश राहू लागला. संभा स्वतः राजा बनला. त्याने राजपुत्र वीर यास कैदेत घातले आणि प्रजेवर जुलूम करू लागला. एके दिवशी धीरने वीर यास कैदेतून बाहेर काढले. मल्हार राजाच्या मदतीने धूर्त संभास त्याने कसे कैद केले ते सांगितले. धीर म्हणाला, वीर समोर बघ कोण आले आहेत. राजा वीरेंद्र यांना पाहून वीर यास आश्चर्य वाटले. पिता पुत्राची भेट झाली. राजा वीरेंद्र यांना संभाने शिकारीला नेऊन एका वाघाच्या गुहेत टाकून गुहा शिळेने बंद केली होती. मात्र वीर संभावर नजर ठेवून असल्याने राजा वीरेंद्र यांना त्याने शिताफीने सोडवले होते. धीरमुळे आज महाराज व राजकुमारचे प्राण वाचले होते. वीरेंद्र राजाने धीरच्या मैत्रीचे खूप कौतुक केले व त्यास प्रधान पद बहाल केले. विद्यार्थी मित्रांनो, आता सुरू होत आहे शब्दार्थ. शब्दार्थ म्हणजे काय? एका शब्दाचा अजून याला दुसरा अर्थ काय असेल तो बघितला जातो. म्हणजे आपण बोलू शकतो समानार्थी शब्द. चला तर माझ्या मागे बोला. मित्र दोस्त, वीर शूर, शरीर रक्षक, अनुमती परवानगी, शिकार पारद, पाठलाग नजर ठेवणे, बातमी वार्ता, प्रजा रयत, जुलूम अन्याय, कैद कारावास, गुहा गुंफा, शितापीने चपळाईने, वाक्प्रचार एकटा पडणे म्हणजे काय? एकाकी पडणे. कौतुक करणे म्हणजे काय? प्रशंसा करणे. आता सुरू होत आहे स्वाध्यायामधील प्रश्नांची उत्तरे. चला तर मग आता बघूया. प्रश्न पहिला. खालील रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. 1. दोघेही टिंबटिंब होते. काय होते ते? खरे मित्र. दोघेही खरे मित्र होते. टिंबटिंब हा राजकुमाराचा अंगरक्षक होता. संभा. उत्तर आहे संभा. 3. अनेक सैनिक राजाच्या शोधासाठी टिंबटिंब गेले. कुठे गेले? जंगलात. 4. वीरेंद्र राजाने धीरच्या मैत्रीचे खूप कौतुक केले. उत्तर आहे कौतुक. प्रश्न क्रमांक 2. खालील वाक्यात चूक की बरोबर ते लिहा. 1. धीर व त्याचे पिता कैलास दर्शन यात्रेला गेले. चूक. ते कुठे गेले होते? जगन्नाथ यात्रेला. बरोबर ना? त्याच्यामुळे हे वाक्य आहे चुकीचं. त्याच्यामुळे आपलं खरं उत्तर आहे चूक. 2. राजा वाघाचा पाठलाग करत होता. चूक. धड्यामध्ये आपण वाचले आहे राजा हरणाचा पाठलाग करत होता. बरोबर की नाही? म्हणून याचं उत्तर आहे चूक. संभा स्वतः राजा बनला. बरोबर. 4. वीर संभावर नजर ठेवून होता. चूक. संभावर नजर ठेवून कोण होता? धीर. त्याच्यामुळे हे सुद्धा वाक्य आहे चुकीचं. ओके. चला तर आता पुढे बघूयात. प्रश्न क्रमांक 3. योग्य जोड्या जुळवा. अ गटात दिले आहेत अंगरक्षक 2 जगन्नाथपुरी, 3 नगरी, 4 प्रधानाचा मुलगा, 5 हरणाची. ब गटात दिले आहे विदुला, ख संभा, ग यात्रा, घ शिकार, ड धीर. आता मी उत्तर सांगत आहे. अंगरक्षक कोण होता? संभा. अंगरक्षकाची जोडी येईल संभाला. जगन्नाथपुरी यात्रा, नगरी विदुला, प्रधानाचा मुलगा धीर, हरणाची शिकार. प्रश्न क्रमांक 4. खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा. 1.
कथेत कोणत्या दोन मित्रांच्या जोड्या आल्या आहेत? उत्तर आहे कथेत राजा वीरेंद्र व धवल प्रधान आणि धीर व वीर या जोड्या आहेत. संभा आपले काम कसे करायचा? संभा आपले काम चोख करायचा. 3. धीर व त्याचे पिता यात्रेला कुठे गेले? उत्तर धीर व त्याचे पिता जगन्नाथपुरीच्या यात्रेला गेले. 4. धीरने कोणत्या राजाशी मैत्री करून संभाला कैद केले? धीरने मल्हार राजाशी मैत्री करून संभाला कैद केले. प्रश्न क्रमांक 5. 1-2 वाक्यात उत्तरे लिहा. 1. राजकुमार वीर एकटा का पडला? उत्तर राजा वीरेंद्र जंगलात शिकारीला गेल्याने गायब झाले व धीर व त्याचे वडील यात्रेला गेल्यामुळे राजकुमार वीर एकटा पडला. 2. धीरने राजाचे प्राण कसे वाचवले? धीरने मल्हार राजाशी मैत्री करून राजाचे प्राण वाचविले. 3. धीर हा वीरचा खरा मित्र होता हे कशावरून लक्षात येते? उत्तर घरी परत आल्यानंतर त्याला घडलेली गोष्ट समजली. त्याने गुपचूप मल्हार राजाच्या मदतीने वीरेंद्र राजाला गुहेतून बाहेर काढले व वीरला कैदेतून बाहेर काढले. यावरून वीर हा धीरचा खरा मित्र होता हे लक्षात येते. प्रश्न क्रमांक 6. खालील वाक्यांचा योग्य क्रम लावा. 1. धीर व वीर मित्र बनले. 2. धीरने आपल्या मित्रास सोडवले. 3. राजा शिकारीला गेला. 4. धीर व त्याचे पिता यात्रेस गेले. 5. राजा वीरेंद्र व प्रधान धवल मित्र होते. 6. संभा अंगरक्षक बनला. 7. वीरला कैद करण्यात आले. त्याचा बरोबर क्रम आहे. 1. राजा वीरेंद्र व प्रधान धवल मित्र होते. 2. धीर व वीर मित्र बनले. 3. संभा अंगरक्षक बनला. 4. धीर व त्याचे पिता यात्रेस गेले. 5. राजा शिकारीला गेला. 6. वीरला कैद करण्यात आले. 7. धीरने आपल्या मित्रास सोडवले. प्रश्न क्रमांक 7. वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. 1. एकटा पडणे. त्याचा अर्थ आहे एकाकी पडणे. वाक्यात उपयोग आपण करू शकतो. वीर एकटा पडला होता. 2. कौतुक करणे म्हणजे काय? वाहवा करणे, प्रशंसा. वाक्यात उपयोग आहे वीरेंद्र राजाने धीरचे खूप कौतुक केले. प्रश्न 8. खालील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा. मित्र, शत्रू, दुःख, सुख, तरुण, म्हातारा, खरे, खोटे, दिवस, रात्र. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा. धन्यवाद.